नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा. लेखक समर. कृष्णा, ए कृष्णा, यशोदा माता मला हाक मारत होती. मी आमच्या सदनाजवळच मित्रांसह बोलत होतो. मला हाक ऐकू येताच मी सदनात गेलो. माता लोणी काढण्याचं काम करत होती. मला पाहताच ती गालातच हसली आणि म्हणाली, काय रे, काल कुठे होतास बरं? वनात, मी उत्तरलो. वनात काय करत होतास? राधेसोबत होतो. तेच विचारत आहे, राधेसोबत वनात कुठे फिरत होतास? सहज गप्पा मारत फिरत होते. दिवसभर? कान्हा, तू असशील अवतार किंवा कुणी दैवी पुरुष, पण मी सुद्धा तुझी माता आहे आणि एकेकाळी मी तुझ्या वयाची होते. हो, मी कुठे नाही म्हणालो. माता नेमकं काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे हे मला समजलं होतं, पण मी मुद्दाम उत्तर देत नव्हतो. तेच, तू काही म्हणाला नाहीस हाच मुद्दा आहे. इतर गोपी राधेला कसं चिडवतात ते मी पाहिलंय. हो, ते मी सुद्धा पाहिलं, मीही गालातच हसून म्हणालो. मग सगळे म्हणतात ते खरं आहे का? सगळे काय म्हणतात तेवढं मात्र मी ऐकलं नाही. भले शाब्बास. वृंदावनात कोणत्या घरी काय चाललंय हे तुला बरोबर माहीत असतं, हे बरं माहीत नाही. तू नेमकं काय ऐकलं हे मला कसं ठाऊक असणार? काहीच माहीत नसल्याचा आव आणू नको. तुझ्याबाबत आणि राधेबाबत जे म्हटलं जातं ते खरं आहे का? गोवर्धन उचलताना तू क्षणभरही भयभीत झाला नाहीस आणि आता काय विषय टाळतोस? माता, काल काय झालं ते राधाच तुला योग्य वेळी सांगेल. म्हणजेच काहीतरी झालं आहे तर, माता तिच्या विशिष्ट शैलीत म्हणाली. काय होणार? मी असा काळा, कृष्ण म्हणजेच काळा, अशा काळ्या मुलाची फक्त थट्टाच होते, मी गमतीनं म्हणालो. नकळत विषयही बदलला. अरे, थट्टा कसली? गोप गोपी तुझ्याकडे किती आदराने बघतात, स्वतःला भाग्यवान समजतात. तुझी चेष्टा कोण करेल? तुझ्या वयाच्या गोपगोपी तसं म्हणत असतीलही. माझ्या वयाच्या गोपिका कृष्ण कृष्ण म्हणतात तेव्हा त्या काळा काळा म्हणून चेष्टा करत आहेत असंच वाटतं. कृष्णा बाळा, मी तुला अगदी तुझ्या जन्मापासून पाहिलं आहे. हा असा तिसराच विषय काढून मुख्य विषयाला तू कशी बगल देतो हे मला अगदी चांगलं ठाऊक आहे. माता, बहुधा माझे मित्र मला बोलवत आहेत. ते प्रतीक्षा करत आहेत. मी आलोच. माझी क्लृप्ती मातेच्या लक्षात येताच मी तिथून पळालो. मला जे सांगायचं होतं ते मी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं आणि जे राधेनं सांगावंसं असं मला वाटत होतं मी तिच्यासाठी राखून ठेवलं होतं. वस्तुतः यशोदा मातेने समस्त वृंदावनवासियांच्या मनातील भावना बोलून दाखवली होती. राधा आणि माझं नातं काय, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. त्याचं उत्तरही त्यांना माहीत होतं, पण ते आमच्याकडून जाणून घेण्याची इच्छा सर्वांच्या मनात होती. ती बाब वाटते तितकी सहज सोपी नव्हती. मी वृंदावनातून बाहेर पडल्यावर राधेला तिथे जन्मभर राहायचं होतं. मथुरेपासून कुरुक्षेत्रापर्यंत मी विविध ठिकाणी युद्ध करणार होतो आणि राजकीय घटनांमुळे सदैव व्यस्त राहणार होतो. शिवाय मी वसुदेवांचा पुत्र म्हणून राजभवनात एक प्रतिष्ठित जीवन जगणार होतो. माझं गोकुळातील आणि वृंदावनातील वास्तव्य माझ्या भविष्यकाळावर प्रभाव पाडणार नव्हतं. मात्र राधा वृंदावनातच राहणार होती. जे गोपगोपी तेव्हा आमच्या बाबत आपापसात बोलत होते तेच तिच्या समवेत वृंदावनात राहणार होते. त्यामुळे घाईने कोणताही निर्णय घेण्यापेक्षा राधेच्या भविष्याचा विचार करून मी एक योजना तयार केली होती. राधेचा परिचय नंदबाबांना आणि यशोदा मातेला कधी सांगावा हे मी मनोमन ठरवलं होतं. त्यानंतर राधेने विस्ताराने आमचा भूतकाळ आणि मूळ स्वरूप सर्वांना सांगणं मला उचित वाटलं. इथे एक रहस्यभेद करायला हवा. मी राधेशी विवाह केला तर तिला मथुरेत माझ्यासह का नेलं नाही? द्वारकेत माझी प्रिय पट्टराणी होण्याचा मान का दिला नाही? असे प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. त्याचं उत्तर द्यायला हवं. ते उत्तर गोलोकात घडलेल्या एका प्रसंगात दडलं आहे. एकदा मी विरजा देवींशी बोलत होतो.
राधेने दुरूनच आम्हाला पाहिलं आणि तिच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली. खरं तर आम्ही केवळ संवाद साधत होतो, मात्र राधेला ते आवडलं नाही. ती रागातच आमच्या दिशेने चालू लागली आणि तेव्हाच एक अनुचित घटना घडली. विरजा देवींसह श्रीदामही मला भेटण्यासाठी आले होते. त्यांची आणि राधेची शाब्दिक चकमक झाली. दोघांनी एकमेकांना शाप दिला. ज्या श्रीहरीचा सहवास तुला अतिप्रिय आहे, त्या श्रीहरींचा वियोग तुला सहन करावा लागेल. तुला मनुष्य होऊन आजन्म त्यांच्या छायेसह राहावं लागेल, असा शाप श्रीरामांनी राधेला दिला. मी मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटवला, मात्र त्या शापामुळे राधेला गोलोक सोडून पृथ्वीवर यावं लागलं. कृष्णावतारातील प्रत्येक घटना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने जशी देवलोक आणि गोलोकाशी संबंधित आहे, तशीच ही घटनाही गोलोकात घडलेल्या प्रसंगाशी संबंधित आहे. त्याच एका कारणामुळे मी राधेला मथुरेत माझ्यासह नेऊ शकलो नाही. माझं अवतार कार्य पूर्ण झाल्यावर तिची त्या शापातूनही मुक्ती झाली. राधेने मला प्रेम, आमचं नातं आणि वृंदावनाशिवाय बोलायला सांगितलं आहे. या कथनात रासलीलेचा उल्लेख नसणं उचित होणार नाही, म्हणून रासलीलेविषयी बोलतो. खरं तर रासलीला हा माझ्या गोकुळ वृंदावन निवासातील एक लहानसा भाग होता. दिवसभर कष्ट करणाऱ्या गोपगोपींच्या विरंगुळ्यासाठी आणि मनोरंजनासाठी रास आयोजित केली जात असे. ते मनोरंजनाचे एकमेव साधन असल्याने वृंदावनवासी रासमंडप प्रत्येक मासात सजवत असत. रासमंडपात गेल्यावर सर्वांचा थकवा आणि निराशा दूर व्हावी, हा त्यामागचा हेतू होता. विवाहानंतर प्रथमच आम्ही रासमंडपात प्रवेश करणार होतो. मी राधेबाबत विचार करतच बलराम दादासह रासमंडपाकडे जात होतो. गार वारा मंदपणे वाहत होता. पारिजाताच्या सुगंधाने तो परिसर सुगंधित झाला होता. रासमंडप दुरूनच खूप सुंदर दिसत होता. काही गोपांनी रासमंडपात जाऊन प्रत्येक स्तंभावर मशाल लावली होती. गोपी रासमंडलाबाहेर अनेक पणत्यांमधील ज्योती प्रकाशित करत होत्या. काही गोपी जवळच्या उद्यानातील न कोमेजलेली फुलं वेचत होत्या. काही गोपी त्या फुलांचा हार विणत होत्या. रासमंडपात प्रवेश करताच चंदन, अगुरू, कस्तुरी, कुंकुम यांच्या सुगंधाने आमचं स्वागत झालं. प्रत्येक कोपऱ्यात ज्येष्ठांसाठी आसनं ठेवले होते. स्तंभांपासून त्या आसनांपर्यंत सर्वच विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेलं होतं. रासमंडलाबाहेर एक तलावही होतं. मात्र रात्र झाल्याने हंस किंवा इतर प्राणपक्षी तिथे दिसत नव्हते. मी राधेची प्रतीक्षा करत एका स्तंभाजवळ उभा राहिलो. ती येताना दिसताच मी बासरी हातात घेतली आणि तिला आवडणारी धून वाजवू लागलो. ती निश्चितच राधाला ऐकू गेली असणार आणि मी तिला माझ्याकडे बोलावत आहे हे तिला समजलं असणार याची मला खात्री झाली. राधेने परिधान केलेले स्वर्णालंकार चंद्रप्रकाशातही उठून दिसत होते. तिला चेहऱ्यावरील आनंद लपवता येत नव्हता. ती गालातल्या गालात स्मित दडवत चालली होती. तिच्यासह तिच्या मैत्रिणी होत्या. त्यांच्या मागोमाग अनेक गोपिका काम संपवून रासमंडपाकडे येत होत्या. काही गोप आणि गोपी हातात हात घालून येत होत्या. काही गोपी हातात हार घेऊन आल्या होत्या. ज्यांनी रासमंडपात येऊन हार विणला त्या गोपीही माझ्याजवळ आल्या. त्यांनी भक्तिभावाने माझी पूजा केली. प्रणाम श्रीकृष्ण असं म्हणत त्यांनी रासमंडपात प्रवेश केला. माझ्या गळ्यात हार घालून त्यांनी मला वंदन केलं. राधा माझ्याकडे बघून स्मित करतच माझ्यासमोरून पुढे गेली. वादकांनी वाद्य उचलली. गोपगोपी आनंदून नृत्य करू लागले. राधा मंडपाच्या दुसऱ्या बाजूला तिच्या मैत्रिणींसह उभी होती. त्यांच्याशी बोलत ती मैत्रिणींची नजर चुकवून माझ्याकडे बघत होती. मी सुद्धा तिच्याकडेच बघत होतो. आमची नजरानजर होताच राधेने लाजून तिचा चेहरा शालूने झाकला. ते पाहून तिच्या मैत्रिणीही तिला चिडवत होत्या. रासमंडपाच्या मध्यभागी गोपगोपींचे नृत्य सुरू होतच टिपऱ्या, बांगड्या आणि पैंजणांचा आवाज कानी पडत होता. राधेने शालू वर घेऊन पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं. मी तिला रासमंडपाबाहेर ये असं खून करून सांगितलं. शरद ऋतूतील ती एक आल्हाददायक रात्र होती. विशेष म्हणजे ती पौर्णिमेची रात्र होती. रासमंडपाच्या एका बाजूला विशाल उद्यान होतं. त्या उद्यानात आम्ही दोघे अनेकदा भेटायचो. त्यामुळे मी कुठे उभा असेन हे राधेला माहीत होतं. ती मैत्रिणींना काहीतरी कारण सांगून तिथे आली.
दिवसभरात काय काय घडलं याविषयी आम्ही त्या उद्यानात भेटल्यावर सविस्तर बोलायचो. पण त्या दिवशी लज्जेमुळे राधेला शब्द सुचत नव्हते. चेहऱ्यावर लाली पसरली होती. मी पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली. आज यशोदा माता मला विचारत होती, सगळे तुझ्याविषयी आणि राधेविषयी जे बोलतात ते सत्य आहे का? मग तुम्ही काय सांगितलं? मी तिला इतकंच सांगितलं की स्वतः राधाच तुला योग्य वेळी सगळं सांगेल. इतकी मोठी जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवली तर? हो, ती जबाबदारी तूच उत्तमरित्या पार पाडशील. समोरच्याची स्तुती करणं कुणी तुमच्याकडून शिकावं. राधे, कोणतीही स्तुती हे वस्तुतः एक काव्य असतं आणि काव्य तुझ्यासारखं रूपवतीकडे पाहूनच सुचतं. तुझ्यामुळे मी तुझी स्तुती करत आहे, त्याचं कारणही तूच आहेस. माझंच वाक्य खरं ठरलं. स्तुती करण्यात तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही. हे पहा, तुमची स्तुती ऐकल्यावर मला जे बोलायचं होतं तेही मी विसरले. बरं झालं आठवलं. माझी माताही असेच प्रश्न विचारत होती. मी काहीच लपवलं नाही. यात लपवायचं ते काय? अनेक शतकांमध्ये एकदा जन्म घेणाऱ्या पुरुषावर माझ्यासारख्या युवतीचं मन जडलं तर गैर काय? माताही काही म्हणाली नाही. मी सुद्धा मातेपासून काही लपवलं असं नाही. ज्या अर्थी तू तिला सत्य सांगणार आहेस त्या अर्थी निश्चितच सांगण्यासारखं असं काहीतरी आहे हे तिच्या लक्षात आलंच असेल. नाथ, हे सत्य ऐकून त्यांना आनंदच होईल. मात्र तुमच्या जन्माचं सत्य त्यांना समजल्यावर त्यांना काय वाटेल? राधेने विचारलं. तो क्षण तिच्यासाठी दुःखदायीच असेल. त्यामुळेच मी वृंदावनाबाहेर पडल्यावर तिने तुझ्याकडे यावं असं मला वाटतं. जे मला ज्ञान आहे तेच तुलाही ज्ञात आहे. तू विवेकी आहेस. तूच तिचं योग्य मार्गदर्शन करशील. आपण कोण आहोत हे समजल्यावर ती भक्तिभावाने ज्ञानार्जन करेल. पण माझं काय? त्यांच्याप्रमाणे मलाही तुमचा विरह सहन करावा लागेलच, राधा हिरमुसून म्हणाली. मी तिच्या हनुवटीला हात लावला आणि तिचं चित्त माझ्याकडे वेधून म्हणालो, राधे, हे काय? तू यशोदा मातेला समजवशील असं समजून मी वृंदावन सोडणार आहे. या मानवी देहाच्या आणि मनाच्या मर्यादा मी जाणतो. हे मानवी मन चंचल आहे. ते तुलाही उदास करेलच. मात्र तू धैर्य बाळगून वृंदावनवासियांचा आधार व्हायला हवं. आपली भेट होणारच आहे. हा अवतार संपताना मी तुझ्याकडेच परत येईन आणि तुझ्या सहज परमधामाकडे प्रस्थान करेन, हे वचन देतो. तुमच्या या शब्दांमुळे मी निश्चिंत झाले. मन कितीही दुःखी झालं तरी मी मनाची समजूत काढू शकेन. स्वतः दिलेलं वचन श्रीहरी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. राधे, सगळे गोपगोपी नृत्य करत आहेत. सगळे आनंदी असताना आपण भविष्याबाबत विचार करून पुन्हा निराश का व्हावं? जेव्हा ती वेळ येईलच तेव्हा दुःख होणार आहेच. मलाही हृदयावर दगड ठेवूनच वृंदावन सोडावं लागणार आहे. तो विचार बाजूला ठेव. चल, सगळे तलावाजवळ जात आहेत. आपणही जाऊ. आपण एकत्र गेलो तर सगळ्यांची शंका खरी ठरेल. ती शंका खरीच आहे. मग भीती कसली? आम्ही एकत्रच तलावाकडे जाऊ लागलो. नृत्य करून हर्षोल्लासित झालेले सर्व गोप पाण्यात शिरले. एकमेकांवर पाणी उडवत ते हास्य विनोद करत होते. गोपिका तीराजवळ उभ्या होत्या. त्याही तीरावर उभ्या राहून हाताने एकमेकींवर पाणी उडवत होत्या. काही वेळाने गोप कुडकुडत पाण्याबाहेर पडले. रासमंडपात ठेवलेली वस्त्र परिधान करून सर्व सहज चर्चा करण्यासाठी जमिनीवर बसले. आम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे मातापिता हळूहळू घरी जाऊ लागले. आम्ही अनेकदा त्यांच्यानंतर नृत्य करून उशिरा घरी परतायचो. त्या दिवशीही वडील मंडळी घरी परतल्यावर आम्ही टिपऱ्या हाती घेतल्या आणि नृत्य करू लागलो. असं होतं ते रमणीय वृंदावन. स्वयंपूर्ण, आनंदी आणि समाधानी. एका अर्थी वृंदावन आत्ममग्नही होतं. इतर गावांशी त्याचा संबंध यायचा तो केवळ व्यापाराच्या निमित्ताने. प्रातःकालीच कामाची सुरुवात करणं, दिवसभर शेती आणि पशुपालन करणं आणि रात्री सर्वांनी आनंदाचे 4 क्षण एकत्र व्यतीत करणं हीच वृंदावनाची आणि पूर्वीच्या गोकुळाची जीवनपद्धती होती. मी वृंदावनात लहानाचा मोठा झालो. तिथलं सकस अन्न आणि दूध तुपामुळे मी बलदंड झालो. कंसासारख्या राक्षसाचा वध करण्यास समर्थ झालो. माझ्या संपूर्ण जीवनाकडे बघता तो काळ तुलनेने लहान असला तरी त्या आठवणी माझ्या मनात सदैव उमललेल्या फुलाप्रमाणे ताज्या आणि टवटवीत राहिल्या.
त्या लहानशा काळानेही मला खूप काही दिलं. अनेक मित्र दिले. मधुमंगल, सुबाहू, सुबल, भद्र, भोज, वरुथप, श्रीदामा, किती नावं सांगू. गोपगोपींनी माझ्यावर अगदी भक्तिभावाने प्रेम केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधेला माझ्या विरहाचा शाप मिळूनही मला तिच्यासह एकाच गावात काही वर्ष राहता आलं. पुढे मी मथुरेत गेलो, शिक्षणासाठी आश्रमात गेलो, द्वारका वसवली आणि पांडवांना सर्वतोपरी सहकार्य केलं. त्या सगळ्याची मूळ माझ्या वृंदावनातील निवासात दडली होती. माझ्या जीवनाचा उद्देशही मी तिथेच माझ्या कृतीतून घोषित केला होता. सातत्याने माझा प्राण घेण्यासाठी राक्षसांना पाठवणाऱ्या कंसाचा वध करण्याचा निश्चयही तिथेच झाला होता. काही दशकानंतर माझं अवतार कार्य संपवून मला पुन्हा वृंदावनातच परतायचं होतं.